कर्क राशीच्या लोकांनो, ऐका हो ऐका. अहो, आता येणारे दिवस तुमचेच आहेत बरं का. याच्यामध्ये अतिशयोक्ती अजिबात नाही. कारण 2 जूनला गुरु महाराज कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि हा जो महत्त्वाचा बदल आहे तो तुम्हाला तुमच्या आयुष्यात भरपूर सकारात्मकता सगळ्याच बाबतीत देऊन जाणार आहे. नक्की कर्क राशीला काय मिळणार आहे या गुरुगोचरामुळे? चला जाणून घेऊया. मंडळी, गुरुग्रह जो आहे ना, तो आपल्या पत्रिकेमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. आता तुम्हाला लग्न करायचं असेल किंवा मुंज करायची असेल, तुमच्या घरात कुठलंही शुभकार्य तुमच्यासाठी म्हणून करणार असतील तर पहिले गुरुबळ आहे ना पाहिलं जातं. त्यानंतर दुसरी गोष्ट काय पाहिली जाते तर तुमचा वैवाहिक आयुष्य सुखाचं चालणार आहे का, हे सुद्धा गुरुबळ आहे की नाही, गुरुची दृष्टी आहे की नाही, या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं. एकंदरीतच गुरुकृपा झाली तर तुमची नोकरी, व्यवसाय, लग्न, संतती सगळेच प्रश्न सुटतात म्हणा ना. आणि असं गुरुबळ आता तुम्हाला मिळणार आहे, कर्क राशीच्या लोकांना मिळणार आहे. त्यामुळे ज्यांच्यासाठी लग्नासाठी स्थळं बघितली जात आहेत त्यांचं लग्न जमण्याची शक्यता आहे. या काळात जोर लावून स्थळं बघा, योग आहेत. त्यानंतर संततीचे सुद्धा योग आहेत, त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न करू शकता. आणखीन काय काय देणार आहे गुरु महाराज तुम्हाला? कर्क ही गुरुची उच्च रास असल्यामुळे गुरुची शुभता अत्यंत वाढते या राशीमध्ये. त्यामुळे भाग्याची साथ मिळायला सुरुवात होते, अडकलेली कामं पूर्ण होतात, मानसिक शांती मिळते, आर्थिक सुधारणा दिसून येतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नातेसंबंध मजबूत होतात आणि आध्यात्मिक प्रगती होऊ शकते. एकंदरीतच अनेक लोकांच्या आयुष्यात नवीन सुरुवात होण्याचे संकेत या काळात मिळणार आहेत. आता एक एक करून बोलू. करिअर आणि नोकरीवर काय परिणाम होणार आहे तर जून 2026 नंतर करिअरमध्ये सकारात्मक बदल कर्क राशीच्या लोकांना दिसून येतील. कसे असतील ते सकारात्मक बदल? एकतर नवीन नोकरीची संधी मिळू शकते, पदोन्नतीचे योग आहेत, वरिष्ठांकडून तुमच्या कामाला सहकार्य मिळेल, तुमच्या कामाने तुमची प्रतिष्ठा वाढेल किंवा तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये नेतृत्व करण्याची संधीसुद्धा तुम्हाला मिळू शकते. म्हणजे यापैकी काही ना काहीतरी घडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ज्यांनी मागच्या काही काळात भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि त्याचं फळ त्यांना आत्तापर्यंत मिळालं नव्हतं तर ते फळसुद्धा या काळात त्यांना मिळू शकतं. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन व्यवहार, व्यवसाय विस्तार करणं किंवा नवीन ग्राहक मिळवण्यासाठी किंवा काही नवीन योजना व्यवसायात राबवण्याच्या दृष्टीने सुद्धा हा काळ लाभ देणारा ठरू शकतो. आर्थिक स्थितीवर कसा परिणाम होईल? गुरुचा प्रभाव आर्थिक स्थैर्य वाढवू शकतो. उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होऊ शकतात, अडकलेले पैसे परत मिळू शकतात, बचत वाढू शकते, मालमत्ता किंवा वाहनाशी संबंधित काही गोष्टी ठरू शकतात, त्याचा लाभ मिळू शकतो. मात्र खर्चसुद्धा वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे आर्थिक नियोजन करणं गरजेचं राहील. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा काळ सकारात्मक मानला जाऊ शकतो. आता प्रेमाबद्दल आणि वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर नातेसंबंधांमध्ये भावनिक जवळीक वाढू शकते. अविवाहित लोकांसाठी नवीन नात्याची सुरुवात होऊ शकते, विवाहाचे योग आहेत. त्याचबरोबर जर वैवाहिक आयुष्यात काही जुने गैरसमज असतील तर ते सुद्धा दूर होण्यासाठी हा काळ महत्त्वाचा असणार आहे. विवाहित लोकांच्या नात्यात समजूतदारपणा वाढेल, जोडीदाराचा पाठिंबा तुम्हाला मिळेल. पण आता एवढं सगळं चांगलंच होतंय आणि या गोष्टीचा काहीच नकारात्मक परिणाम नाही आहे का, असा प्रश्न तुमच्या मनात येईल. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे. कारण गुरु महाराज वजन वाढवणारे असतात. म्हणजेच काय, गुरुचं गोचर तुम्हाला वजन वाढवणारं ठरू शकतं. मग तुमचं वजन जसं समाजात वाढतं तसं शरीराने सुद्धा वाढू शकतं. त्यामुळे तुम्हाला गोड कमी खायचं आहे, व्यवस्थित डाएट करायचं आहे आणि व्यायाम करायचा आहे. वजन वाढू द्यायचं नाही आहे, कारण गुरुग्रह जो आहे तो वजन वाढण्याचा कारकसुद्धा आहे आणि तेवढी काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी तर हा काळ विशेष लाभदायी म्हणावा लागेल, कारण उच्च शिक्षणात प्रगती, परदेशात शिक्षणाची संधी, स्पर्धा परीक्षांमध्ये यश किंवा नवीन कौशल्य शिकण्याची संधी हे सगळं गुरु महाराज देऊ शकतात. कौटुंबिक जीवनात सुद्धा वातावरण सकारात्मक राहील. घर, मालमत्ता, वाहनाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. काही लोकांच्या घरी शुभकार्याचे योगसुद्धा आहेत. हा काळ आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे. तुमचा एकंदरीतच कल अध्यात्माकडे वाढणार आहे. म्हणजे मंत्रजप, ध्यान, धार्मिक प्रवास, दानधर्म या कार्यांमध्ये तुम्ही हिरिरीने भाग घेताना दिसाल. या काळात तुम्ही जर गुरु उपासना किंवा विष्णू उपासना केली तर त्याचा तुम्हाला विशेष लाभ होईल. गुरु उपासनेमध्ये तुम्ही दत्तगुरूंची उपासना करा, स्वामी समर्थांची उपासना करा किंवा भगवान श्रीहरी विष्णूंची उपासना करा, श्रीकृष्णाची उपासना करा. यापैकी कुठल्याही देवतेची उपासना करणं तुमच्यासाठी या काळात भरपूर सकारात्मक ऊर्जा आणि आयुष्यात नवनवीन गोष्टी घडवून आणणारं ठरू शकतं.
अनेक लोकांना हा काळ मानसिक समाधान आणि सकारात्मक ऊर्जा देणार आहे, हे नक्की. कोणत्या गोष्टीपासून सावध राहायचंय? अति आत्मविश्वास टाळायचा आहे. कारण की गुरु महाराज जरी तुम्हाला चांगली फळं देणार असली तरी जेव्हा आपल्या बाबतीत सगळं चांगलं चांगलं घडायला लागतं ना, आपल्याला उगाचच अहंकार येतो की हे सगळं माझ्यामुळेच घडतंय, मी आहे म्हणून हे होतंय, असं होतं आणि अति आत्मविश्वास आपल्यामध्ये येतो. त्यामुळे या काळामध्ये अति आत्मविश्वास टाळा. भावनिक होऊन कुठलेही निर्णय घेऊ नका, कारण कर्क राशीचा हा मुद्दा असतोच नेहमी. भावनिक होऊन ते निर्णय घेतात आणि मग अडकतात. सगळ्यात महत्त्वाचं, मगाशी म्हटलं तसं, आरोग्याकडे दुर्लक्ष नको, वजनाकडे लक्ष द्या. वजन वाढू नये यासाठी तुम्ही काळजी नक्कीच घेऊ शकता. चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवू नका. तुमच्या अवतीभोवती असणारी लोक तुम्हाला फसवत तर नाही आहेत ना, याकडे लक्ष द्या. एकूण काय निष्कर्ष आहे कर्क राशीसाठी या गुरुगोचराचा, असं जर म्हटलं तर हा येणारा जो जून महिना आहे हा तुम्हाला सकारात्मक बदल घडवणारा ठरणार आहे. आर्थिक बाबतीत, करिअरच्या बाबतीत, नातेसंबंधांच्या बाबतीत आणि आध्यात्मिक जीवनात सुद्धा प्रगती दिसणार आहे. पण या सगळ्या गोष्टीला अट एकच आहे. हे सगळं तुमच्या बाबतीत घडू शकतं, पण कधी? जर तुम्ही नैतिकतेने वागत असाल तर. अंडरलाईन द सेंटेन्स. नैतिकतेने वागत असाल म्हणजे काय? गुरु महाराज आहेत ते, त्यांच्यासाठी नैतिकता महत्त्वाची ठरते. गुरुग्रह तुम्हाला नकारात्मक फळं कधी देतो? जेव्हा तुम्ही नैतिकतेने वागत नाही. दुसऱ्याशी सतत खोटं बोलणं, दुसऱ्याला फसवणं, दुसऱ्याचा छळ करणं, दुसऱ्याचे पैसे लुबाडणं, दुसऱ्यांच्या स्त्रियांवर वाईट नजर असणं किंवा फक्त स्वतःचा स्वार्थीपणे विचार करणं, या गोष्टी गुरु महाराजांना अजिबात रुचत नाहीत आणि मग ते तुम्हाला चांगली फळं देतील अशी अपेक्षा तुम्ही करूच नका. त्यामुळे ज्यांना असं वाटतं ना की तुम्ही तर हे सगळं सांगितलं पण बघू आमच्या बाबतीत खरं होतंय का नाही, जर होत नसेल तर तुमचं वागणं तपासा. तुमच्या मनात कुठे चोर लपला नाही आहे ना, तुम्ही नैतिकतेने वागताय ना, याची तपासणी होणं गरजेचं आहे. कारण गुरु महाराज तेव्हाच चांगलं फळ देतात जेव्हा तुम्ही नैतिकतेने वागता, तुम्ही चांगलं वागता. गुरु महाराजांची ही अटच असते, चांगलं वागा, धर्माने वागा, नैतिकतेने वागा, तर तुम्हाला हवं ते मी देईन. योग्य प्रयत्न केलेत आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर हा काळ नक्कीच तुमच्यासाठी मोठी प्रगती आणि भाग्यवृद्धी करणारा असणार आहे. मंडळी, या विषयावर जर तुम्हाला अजून सविस्तर जाणून घ्यायचं असेल आणि ज्योतिष तज्ज्ञांकडनं माहिती हवी असेल तर आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर ॲस्ट्रोगुरू ज्योती जोशी यांचा या संदर्भातला एक पॉडकास्ट आहे. त्यामध्ये त्यांनी गुरुगोचराचा बाकी सगळ्याच राशींवर, फक्त कर्क राशीने तर बाकी इतर राशींवर सुद्धा काय परिणाम होणार आहे ते सांगितलेलं आहे. तो पॉडकास्ट नक्की बघा, अत्यंत सुंदर आहे. त्यामध्ये सविस्तर वर्णन करण्यात आले गुरुग्रहाचे सकारात्मक परिणाम काय काय देतात सगळ्याच राशींना, याबाबत सुद्धा सांगण्यात आलंय. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.